पुढचा अभंग आहे संत कान्होपात्रा यांचा। विठ्ठल भक्तीचा लखलखीत आविष्कार करणाऱ्या संत कान्होपात्रांविषयी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे। त्यांनी अभंग रचना बरीच केली, परंतु ती लिहून ठेवणारं कोणी नसल्यामुळे खूपच त्यांचे थोडे अभंग आपल्याकडे उपलब्ध आहेत, जे विठ्ठल भक्ती रसपूर्ण आहे। कान्होपात्रा ही एक धनवान गणिकेची मुलगी। ती ज्या वातावरणात जन्मली तिथे विठ्ठल भक्तीची परंपरा कुठून असणार? तिला गुरु कसा मिळणार? भोगविलासाची इच्छा तिला नव्हती, पण तिला योग्य असा पुरुष मिळावा असं तिच्या आईला वाटत होतं, पण कान्होपात्रेनं स्पष्ट नकार दिला। त्यामुळे कान्होपात्रेचा छळ सुरू झाला आणि त्यानंतर 2 दिवसांनी वारकऱ्यांचा एक जत्था आषाढी वारीनिमित्त तिथून चालला होता। तिच्या मनाने पक्का विचार केला की जणू आपल्याला येथून सुटण्यासाठी ही संधी देवाने दिली आहे। तिने फाटके कपडे घातले व एक विश्वासू म्हातारी दासी घेऊन ती बाहेर पडली। आपलं पूर्ण आयुष्य विठ्ठलावर सोडून आपलं अस्तित्व विठ्ठलाच्या पायी समर्पित करून त्यांचं दास्यत्व तिने पत्करलं, पण तिच्या मार्गावर असलेल्यांनी तिला शोधून काढलंच। कान्होपात्रा जर आमच्या स्वाधीन झाली नाही तर विठ्ठलाचे मंदिर पाडण्यात येईल असा हुकूम झाला। त्यावेळी ती समोर आली आणि मला एकदाच विठूला भेटू द्या अशी तिने परवानगी मागितली आणि देवासमोर उभी राहून ती देवाला विनवू लागली की नको देवराया। परमेश्वराची आर्त विनवणी तो आवाज सर्वत्र घुमत होता आणि अशा प्रकारे उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला। तो अभंग आता आम्ही सादर करीत आहोत। नको देवराया अंतर्थ पाहू। नको देवराया